पक्षामुळे बघत नाहीये, पक्षाच्या कामामुळे बघत नाही. आम्ही काय वाईट बोललो का बोललो? त्यांनी माझा फोन घेतला, बरोबर दिला त्यांनी तिथपर्यंत पोहोचवायला सांगितलं, पण त्यांनी माझा फोन दिलाच नाहीये. मंडळी, ही लोक रडण्यामागचं कारण काय माहितीये? तर अल्फाबेट ए आणि अल्फाबेट बी. लहानपणी शिकलेले हे दोन अक्षरे आजही मोठ्यांच्या रडण्याचं कारण बनतायत. कारण निवडणुका जवळ आल्या आहेत आणि सगळा खेळ या दोन अल्फाबेटचा म्हणजेच ए बी फॉर्मचा आहे. आता ए बी फॉर्म म्हणजे काय? तर ए आणि बी असे दोन स्वतंत्र फॉर्म असतात जे राजकीय पक्षांकडून उमेदवारांना दिले जातात. त्या अर्जांशिवाय कोणत्याही उमेदवाराला त्या पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह मिळू शकत नाही. आता अनेकांना वाटतं उमेदवारी म्हणजे फक्त अर्ज, पण खरी ओळख मिळते ती या ए बी फॉर्ममुळे. ए फॉर्म म्हणजे पक्षाकडून निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं जाणारं अधिकृत पत्र, ज्यात प्रत्येक पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांची नावं निवडणूक आयोगाला कळवतो आणि हा फॉर्म प्रत्येक पक्षाचा अध्यक्ष किंवा सचिव सही शिक्क्यासह उमेदवाराला देतात. पण बी फॉर्मचं देखील तितकंच महत्त्व आहे. उमेदवारांची नावं, पत्ता आणि एक पर्यायी उमेदवारांचं नावही या बी फॉर्ममध्ये असतं. कारण मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर दुसरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरतो. तर मंडळी, हा काही साधा सुद्धा फॉर्म नाहीये. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांदरम्यान दिला जाणारा हाच ए बी फॉर्म प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. कारण प्रचलित असणारा प्रश्नचिन्हाचा टॅग त्याला मिळतो आणि त्याचा विजय जवळजवळ 50% हा निश्चित होतो. पण बाकीचा 50% विजय मिळवायचा असेल तर तो विजय मतदार राजाच्या घराजवळ रडूनच मिळेल.